सो टॉपिकचं नाव काय आहे आपल्या? केमिकल बॉन्डिंग. काय टॉपिकचं नाव आहे रे? केमिकल बॉन्डिंग. बोला लवकर, टॉपिकचं नाव काय आपल्या? केमिकल बॉन्डिंग. ओके, आपले जे ऍब्सेंट असतील ते आपल्या युट्यूब चॅनलवर बघतील, पण हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळीकडे स्प्रेड आउट करा. ओके, आणि त्यांना सांगा की ऍक्च्युअली केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी कसं शिकावं लागतं, काय ट्रिक्स यूज करावं लागतं. चला, आता केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये आज आपण काय बघणार आहे की केमिकल बॉन्डिंग कसं होतं. बॉन्ड आणि केमिकल या शब्दाचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. बॉन्डिंग हे नेहमी इलेक्ट्रॉन्समुळे होतं. कुणामुळे होतं बॉन्डिंग? हे नेहमी इलेक्ट्रॉन्समुळे. हा शब्द लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन्स हे तुम्हाला, इलेक्ट्रॉन्स हा शब्द तुम्ही भरपूर वेळा ऐकलाय, मागच्या टॉपिक मध्ये पण मी शिकवलं इलेक्ट्रॉन. पण आता मी इलेक्ट्रॉनला फक्त शब्द म्हणतोय की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कुठले? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असा शब्द वापरतोय मी. आता इलेक्ट्रॉन असतातच, पण इलेक्ट्रॉन मध्ये सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचं हे तुम्हाला आता डोक्यात आलं पाहिजे. आलं लक्षात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता गंमत सांगतो तुम्हाला, केमिकल बॉन्डिंग टॉपिक शिकायचा आहे तर तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलंय सोडा सोडा पकडा सोडा. शिकवलंय की नाही शिकवलं मला सांगा. शिकवलंय ना? येस ऑर नो? आता आपण वन बाय वन तो पार्ट बघूया. वन बाय वन बघा. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडं. हायड्रोजन, त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे रे बच्चा मराठी? किती ऍटॉमिक नंबर बाळांनो? 1. किती आहे? 1. चला सांगा. 1s1 बरोबर आहे का? 1s1. नीट लक्ष द्या बाळांनो. हे झालं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. काय झालं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? आपण वन बाय वन सगळं बघणार, टेन्शन नाही. हायड्रोजन ऍटॉमिक नंबर किती आहे? 1. ऍटॉमिक मास नंबर किती याचा? 1. बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आलं बाळांनो? 1s1. आता तुम्ही मला सांगा, इकडे बेसिक शिकलेलं आहे तुम्ही. काय बेसिक शिकलेलं आहे तुम्हाला माहिती आहे? n इज इक्वल टू n प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आठवतंय का? 1 म्हणजे तुमचे कोण असणार? k. 2 म्हणजे l, 3 म्हणजे m आणि 4 म्हणजे n. बघा, त्याच बेसिकचा किती वापर होतोय बघा, किंवा उपयोग होतोय. आता मला सांगा, इथं मी काय करतोय? व्हॅलन्स शेल. कुठली काढतोय मी पहिल्यांदा? व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेलचा अर्थ एकच लक्षात घ्या, लास्ट वाला इलेक्ट्रॉन ज्या शेल मध्ये किंवा ज्या ऑर्बिटल मध्ये एंट्री करतोय, लास्ट वाला इलेक्ट्रॉन. आता आपल्या हायड्रोजनसाठी आहेच एक इलेक्ट्रॉन. आपल्याकडे इलेक्ट्रॉनच आहे किती? 1. बरोबर आहे का? मग मला सांगा, व्हॅलन्स शेल कोणती आहे रे? हीच आपली काय झाली? व्हॅलन्स शेल. शेवटचा इलेक्ट्रॉन म्हणजे 1. हा इलेक्ट्रॉन एंटर करतोय कशात? 1s मध्ये. कशात? 1s. 1 फॉर k. 1 फॉर, आठवलं का? बघितलं का? म्हणजे 1 कोण आहे तुमची? k आहे. कळलं ना? मेन शेल k आहे ना 1 नंबरची. मग k ही तुमची झाली व्हॅलन्स शेल. काय झाली? व्हॅलन्स शेल. आता व्हॅलन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण म्हणतोय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. परत एकदा वाक्य बोलतो. व्हॅलन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन येतील त्यांना आपण कुठले इलेक्ट्रॉन म्हणणार? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला हे सोपं दिसतंय, पण आपण याच्यातच हायड्रोजन ऍटमचा स्टडी कसा करायचा, तो बॉन्ड कसा करतो, हे सगळंच आपण शिकणार. नीट बघा. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हायड्रोजनचे किती असणार? मग एकच. किती असणार आहे? एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार. कळलं का? कळलं का नाही कळलं? लक्ष समोर द्या. परत एकदा मी काय सांगतोय ते नीट बघा. बघा, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 1. बरोबर का? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? 1s1. हा 1 जो आहे त्या 1 ला मी काय म्हणलंय? व्हॅलन्स शेल. का 1 ला व्हॅलन्स शेल म्हणलं? कारण त्या 1 मधल्या s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 मधल्या s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. राईट? बरोबर आहे का? आणि तोच एकच इलेक्ट्रॉन शेवटचा आहे. एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन आहेत का हायड्रोजन मध्ये आपल्याकडे? आता नाही. आणि मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे सापांची ऍडिशन. बघा, जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ऍडिशन केली, इकडे या साईडला बघा, तर काय असतो रे तो तुमचा? न्यूक्लियस. काय असतो तुमचा तो? न्यूक्लियस. आणि प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन असेल तर तो तुमचा काय असतो? ऍटॉमिक नंबर. असतो की नसतो? शिकवलेलं आहे तुम्हाला, हो की नाही? बरोबर ना? मग आता इकडे बघा बाळांनो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर 1 असेल, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर 1 असेल, लक्ष समोर द्यायचं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर 1 असेल तर बाळांनो हा हायड्रोजन, इकडे बघा, हा हायड्रोजन ऍटोम स्टॅबिलिटीसाठी स्वतःच्या एका इलेक्ट्रॉनच्या बाबतीत काय करतो? प्रश्न परत एकदा नीट ऐका माझा. हायड्रोजन ऍटोमची व्हॅलन्स शेल k निघाली. काय निघाली? व्हॅलन्स शेल k. व्हॅलन्स शेल अशी व्हॅलन्स शेल जिथं लास्ट इलेक्ट्रॉन एंटर करतात. आता शेवटचा इलेक्ट्रॉन एकच आहे आणि 1 इलेक्ट्रॉन कुठे एंटर करतोय? 1s मध्ये. आणि 1s म्हणजेच 1 फॉर k. k मधल्या s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर का? एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे आपण आता तुम्ही शिकला की व्हॅलन्स शेल
मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील त्यांना आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे सगळ्या ऍटमला हा नियम लागू झाला. आता फक्त हायड्रोजनच नाही, सगळ्या ऍटमला हा रूल अप्लाय करणार तुम्ही की व्हॅलन्स शेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कळलं का? व्हॅलन्स शेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग आता सगळ्यांना पहिल्यांदा हे कळलं का? फर्स्ट एक्झाम्पल मध्ये हायड्रोजनच्या, आता इथून पुढे आयुष्यभर लक्षात ठेवायचं, हायड्रोजनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहे? एक. काय करणार आहे? एक. आता फॉर द स्टॅबिलिटी हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतो बघा. हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नीट बघा, अतिशय महत्वाचा हा पार्ट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतो हा? तर हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नीट बघा, स्टॅबिलिटीसाठी हायड्रोजन ॲटम काय करतो ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं? बघा, हायड्रोजन ॲटम बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा? एक. काय? एक. आता हायड्रोजन ॲटमनं काय केला? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक होता तर एकाचा लॉस केला. लॉस केल्यावर मी कुठला चार्ज दिलाय? पॉझिटिव्ह. चार्जेस दोनच आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आता मला सांगा, केमिकल बॉन्डिंग आपण शिकतोय, हायड्रोजन ॲटमला मी काय केलं? हायड्रोजनचं तुम्हाला ऑलरेडी कळले की हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? एकच. आता एकाच्या एक इलेक्ट्रॉन जर हायड्रोजनचा तर त्यानं काय केला? स्वतःच्या इलेक्ट्रॉनचा लॉस. काय केला? लॉस. पॉझिटिव्ह चार्जचा अर्थ काय आहे? इलेक्ट्रॉनचा लॉस. इलेक्ट्रॉनचा काय झालाय? लॉस. लॉस झाला की सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. एक पॉझिटिव्ह चार्ज एक इलेक्ट्रॉन लॉस, दोन पॉझिटिव्ह चार्ज दोन इलेक्ट्रॉन लॉस. म्हणजे साधं वाक्य सांगतो, जेवढे इलेक्ट्रॉन ॲटम लॉस करेल स्वतःचे, देईल. लॉस करणे म्हणजे काय? देणे. कळलं का? तेवढ्याला आपण काय म्हणणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज देणार. काय देणार आहे आपण? पॉझिटिव्ह चार्ज. समजलं सगळ्यांना? येस. जायचं का पुढं? बर. आता जो इलेक्ट्रॉन लॉस झालाय, तो इलेक्ट्रॉन लॉस झालेला मी इथं असा लिहिला, समजा 1 इलेक्ट्रॉन मायनस. आता हा एरोच्या पुढे इलेक्ट्रॉन लिहिला का नाही सांगा मला? एरोचं टोक दिसतंय का सगळ्यांना बाळांनो? दिसतंय का? एरोच्या टोकाच्या पुढे इलेक्ट्रॉन लिहिलं का नाही, की याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनचा लॉस. काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनचा लॉस. हवं तर मी इथं न लिहिता पॉझिटिव्ह चार्ज अर्थ कळला? किती पॉझिटिव्ह चार्ज आले? एक. दोन पॉझिटिव्ह चार्ज येतील का हायड्रोजनवर? नाही, कारण हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एकच. त्यामुळे जास्तीत जास्त तो काय करेल? स्टेबल होण्यासाठी एका इलेक्ट्रॉनचा काय करेल? लॉस. आणि एकाचा लॉस केल्यावर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती येणार? एकच. अंडरस्टँड? एक पॉझिटिव्ह चार्ज येईल, जास्तीत जास्त एक प्लस चार्ज. चार्ज चार्ज म्हणजे तेवढी इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी तयार झाली. हायड्रोजनने एक लॉस केल्यावर हायड्रोजनकडे एका इलेक्ट्रॉनची कमतरता झाली ना, कारण त्याने एक इलेक्ट्रॉन काय केलाय? लॉस. समजतं का सगळ्यांना मी बोलतोय ते? मग लॉस केलेला इलेक्ट्रॉन बाणाच्या कुठे लिहितो आपण? पुढे. कुठे लिहितो? पुढे. आता बाळांनो काय होईल? ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, हायड्रोजन स्टेबिलिटीसाठी काय करेल माहितीये का पोरांनो? बघा नीट, लक्ष द्या. बघा काय करेल? हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन गेन करेल. आता सांगा, इलेक्ट्रॉन कुठे लिहिलाय? बाणाच्या मागे का पुढे? कुठे दिसतोय? बाणाच्या मागे का पुढे? हे बाणाचं टोक दिसतंय का? हा, बाणाच्या मागे एक इलेक्ट्रॉन लिहिलाय का पुढे? मागे. याचा अर्थ लक्षात ठेवायचं, इथं इलेक्ट्रॉनचा काय झालाय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लक्ष झालं का तुमच्या? इथं काय झालं रे? इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय झाला? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता पहिलं तर तुम्ही एवढंच शिकाल, लॉस आणि गेन म्हणजे काय. आता मला सांगा, लॉस आणि गेन लक्ष झालं का सगळ्यांच्या? आता इथं काय झालं बघा, एच. नीट बघा, सगळ्यात महत्वाचं आहे बघा, एच. चार्ज कोणता दिलाय रे आता मी? नेगेटिव्ह. कोणता चार्ज दिला? म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की जेव्हा एखादा ॲटम लॉस करतो इलेक्ट्रॉन, तेव्हा त्याचा चार्ज पॉझिटिव्ह येतो, आणि जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉनचा गेन करतो तेव्हा त्याचा चार्ज निगेटिव्ह येतो. ह्याला काय म्हणायचं? एच प्लसला हायड्रोजन आयन. काय म्हणायचं? हायड्रोजन आयन. हा हायड्रोजनचा ॲटम आहे. हा हायड्रोजनचा काय आहे? ॲटम. तर हा काय झाला? हायड्रोजनचा आयन. हा सुद्धा हायड्रोजन आहे ना पूर्ण. लॉस केला का त्याने इलेक्ट्रॉन? नाही, त्यानं काहीच केलं नाही, म्हणून हा काय झाला? हायड्रोजनचा स्वतःचा ॲटम. पण लॉस केल्यावर इथं काय तयार झाला? हायड्रोजनचा आयन. फक्त ह्याला काय आपण म्हणायचं माहितीये का? नीट लक्ष द्या सगळ्यांनी. हायड्राइड आयन. काय म्हणायचं ह्याला? हायड्राइड आयन. 12वीला कळतच नाही एच प्लस आणि एच मायनस मधला डिफरन्स. जर 11वीला आता तुम्ही जर हा अभ्यास चांगला केला, आत्ताच परफेक्शन आलं, तर तुम्हाला अडचण काय येणारच नाही ना. हायड्राइड आयन कधी तयार होईल सांगा? जेव्हा हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन काय करेल? गेन. काय करेल? गेन. त्याच केसमध्ये कुठला आयन तयार होतो? हायड्राइड आयन. किती सोप्या गोष्टी आहेत ह्या, गणितासारखं आहे ना. जर लक्ष दिलं तर कधीच विसरणार नाही, आणि लक्ष दिलंच नाही, रिव्हिजन केलीच नाही तर विसरणार. बघा, दोन केस झाले आपल्या. आता तिसरी केस खाली लिहिणार आहे मी.
पहिल्या केसमध्ये हायड्रोजन नावाचा ऍटम आहे, तो इलेक्ट्रॉनचा काय करतोय, स्वतःचा हाय त्या एका इलेक्ट्रॉनचा लॉस केलेला इलेक्ट्रॉन कुठला लिहायचा असतो, बाणाच्या पुढं. आता दुसऱ्या केसमध्ये हायड्रोजन काय करतोय, स्वतःचा एक इलेक्ट्रॉन तसाच आहे, हा इथं दिसतंय का, एक इलेक्ट्रॉन तसाच आहे, पण त्यानं दुसरा एक इलेक्ट्रॉन घेतला, कळलं का. मग घेतला तर त्याकडे इलेक्ट्रॉन घेतला म्हणून किती निगेटिव्ह चार्ज दिल्यात, एक घेतला एक निगेटिव्ह चार्ज, एक लॉस केला एक पॉझिटिव्ह चार्ज, एक गेन केला एक निगेटिव्ह चार्ज. कळलं सगळ्यांना. येस. आता पुढे बघा बरं, तिसऱ्या केसमध्ये काय करेल हायड्रोजन, हो का, हायड्रोजन स्वतःच्या इलेक्ट्रॉनला बघा, हा काय केलाय मी रॅडिकल, काय केलाय ह्याला आपण काय म्हणतोय, हा हायड्रोजनचा ऍटम आहे, हा हायड्रोजनचा काय ऍटम आहे, आणि इकडं हायड्रोजनचा ह्याला काय म्हणायचं, हायड्रोजनचा रॅडिकल, काय म्हणायचं ह्याला, हायड्रोजनचा रॅडिकल. बरोबर आहे का. आता गंमत सांगतो, इथं लॉस केला इलेक्ट्रॉनचा, बघा इथं इलेक्ट्रॉनचा काय आहे रे, लॉस. बरोबर आहे का. इथं इलेक्ट्रॉनचा काय बाळांनो, गेन. काय इथं इलेक्ट्रॉनचा गेन. आता इथं काय म्हणणार तुम्ही, हे लय महत्वाचा विषय. इथं इलेक्ट्रॉन काय करणार आहे, इथं दिसतं का, हा डॉट काढलाय मी, डॉट, कळलं का, डॉट. आता निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह आहे बघा, इथं काय आहे निगेटिव्ह. आता इथं काय आहे रे, डॉट आहे, डॉट. काय इथं डॉट, नीट बघा सगळ्यांनी, नीट लक्ष द्या. मग याला म्हणायचं हायड्रोजनचा रॅडिकल. मग हे कधी होतं, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन, हायड्रोजन इलेक्ट्रॉन काय करायला माहितीये का, शेअर. काय करायला, इलेक्ट्रॉन शेअर. कळलं का. इज दॅट क्लिअर. समजलं का. म्हणजे हायड्रोजन स्टेबिलिटीसाठी कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करेल. पहिल्या केसमध्ये हायड्रोजन काय करेल, स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉनचा बोला, मोठ्यानं बोलायचं, अख्खा वर्ग भरलाय, माझा आवाज एकटाचा मोठा येतोय, झेंडू बाबांनो बोला लवकर. पहिल्या केसमध्ये हायड्रोजन स्वतःच्या ऍटमला स्टेबिलिटीसाठी हायड्रोजन ऍटम काय करेल, हायड्रोजन आयन मध्ये जाईल. हायड्रोजन आयन म्हणजे कुठला चार्ज, पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजनवर कधी येईल, जेव्हा हायड्रोजन काय करेल, लॉस. किती इलेक्ट्रॉनचा लॉस केलाय, एकाच, म्हणून 1e लिहिले बघा, नीट बघा, दिसतंय का. एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर H+ येऊ शकतो. ह्या पॉसिबिलिटी आहेत, रिएक्शन मध्ये कळणार प्लस येतोय का मायनस येतोय, कळलं का. पण ह्या शक्यता असतात, त्यामुळे हे आलंच पाहिजे. दुसऱ्या केसमध्ये हायड्रोजन काय करतोय सांगा, दुसऱ्या केसमध्ये हायड्रोजन काय करतोय, एक इलेक्ट्रॉन गेन करतोय. कसं ओळखलं एक इलेक्ट्रॉन गेन केलाय, इलेक्ट्रॉन तो बाणाच्या मागे लिहिलाय आणि लॉस केले इलेक्ट्रॉन बाणाच्या पुढे. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला कुठल्याही पुस्तकात, कुठल्याही युट्यूबला, गुगलला कुठेही सापडणार नाही. आलं का लक्षात तुमच्या. म्हणजे पहिल्या केसमध्ये हायड्रोजन कळला काय काय येते, लक्षात आलं का. हायड्रोजन, आता हायड्रोजन विसरायचा नाही. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसतं येऊन चालणार नाही, त्याची व्हॅलन्स शेल काढता आली पाहिजे, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण काढता आले पाहिजेत. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर कळणार तो लॉस गेन का शेअर करतो. आलं लक्षात. आणि ह्यासाठी कुठला रूल फॉलो होतो, तर ड्युप्लेट आणि ऑक्टेट. आता हे असं का झालं, ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. मला सांगा, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, तर हेलियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे रे, 2. आणि हेलियम हा तुमचा कोण आहे बच्चा पार्टी, सांगा. नोबेल गॅस. हेलियम हा तुमचा कोण आहे बाळांनो, नोबेल गॅस. आता हेलियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आपण वरती, ऍटॉमिक नंबर 2 आहे. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 म्हणजे याची व्हॅलन्स शेल काय, व्हॅलन्स शेल 1sच, म्हणजेच के. 1 म्हणजे कोण, के. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येणार ह्याच्यात, 2. किती येणार, 2 ला आपण काय म्हणतोय, ड्युप्लेट. आणि सायंटिस्ट लोकांनी काय बघितलं, की हेलियम कुठल्याच रिएक्शन मध्ये भाग घेत, म्हणजे हेलियम जर आपण कुठला मिक्स केला कशात, तर काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे डोक्यात आलं का तुमच्या. मला काय म्हणायचं बघा, आपण पाणी घेतलं, पाण्यात चहा पावडर टाकली, साखर टाकली, तर काय तयार होणार आहे, चहा का पाणीच तयार होणार आहे का, नाही. तसं सायंटिस्ट लोकांनी सुद्धा एक्सपेरिमेंट केले. XYZ एखादा सबस्टन्स घेतला, त्याच्यात जर आपण हेलियम टाकला, तर कुठलाही हेलियमचा त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. आलं का लक्षात. हेलियमचा म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, हेलियम सारखे जे नोबेल गॅसेस आहेत ते रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत, लक्ष माझ्याकडे नाही बऱ्याच जणांचं, हेलियम सारखे जे नोबेल गॅस आहेत ते रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. कळलं का. कारण पार्टिसिपेट करत नाही कशावर दिसलं आपल्याला, कारण ते निष्क्रिय आहेत, रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. कारण आपण ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करून पाहिलं त्यावेळेस काहीच बदल झाला नाही. याचा अर्थ काय, नोबेल गॅसेस रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. नोबेल गॅसेस अजून कोण कोण आहेत हेलियम सारखे, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. आलं का लक्षात बाळांनो. हे सगळे नोबेल गॅसेस आहेत. पण त्यातला हेलियम हा नोबेल गॅस कशाने स्टेबल आहे बाळांनो, ड्युप्लेटनं. कशाने स्टेबल आहे, ड्युप्लेट. कळलं का, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्युप्लेट. मग हा रिएक्शन मध्ये भाग घेत नव्हता,
म्हणून याला सायंटिस्ट लोकांनी काय केलं, साईडला काढलं आणि सांगितलं हेलियम हा नॅचरली स्टेबल आहे. तो रिएक्शन मध्ये आता इथं हायड्रोजननं काय केलं सांगा, स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉनचा लॉस, इथं काय केलं इलेक्ट्रॉनचा गेन, आणि खाली काय केलं इलेक्ट्रॉनला शेअर. म्हणजे आता इथून पुढे जेवढे ऍटॉम आहेत एक तर ते काय करतील, लास्ट बेंच लक्ष नाहीये, एक तर ऍटॉम स्टॅबिलिटीसाठी ऍटॉम काय करेल, स्वतःच्या इलेक्ट्रॉनचा लॉस नाही केलं तर गेन, नाही केलं तर शेअर. कळलं का तुम्हाला आता? पण इथं तसं काहीच घडत नव्हतं. हेलियम ना लॉस करत होता, ना गेन ना शेअर, स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन तसेच घेऊन बसला होता. पण तो स्टेबल आहे. पण तो हे 2 इलेक्ट्रॉन त्याने कोणाचे घेतलेत का, त्याचे स्वतःचे. याचा अर्थ तो काय झाला, नॅचरली स्टेबल. किती जणांना कळलं, हात वर करा. येस, नीट हात वर करायचा व्यवस्थित. व्हेरी नाईस गाईज. नॅचरली स्टेबल झाला. म्हणजे सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलं माहितीये का, हायड्रोजन हा त्याच्या जवळचा आहे, हायड्रोजन हा त्याच्या, मग हायड्रोजन सुद्धा ड्युप्लेट सारखं ड्युप्लेट बनवून प्रयत्न करणार स्टेबल व्हायचं. काय बनवून प्रयत्न करणार, ड्युप्लेट. कळलं का? म्हणजे हायड्रोजन ड्युप्लेटला स्टेबल राहणार. मग तो लॉस करून राहील, गेन करून राहील किंवा शेअर करेल, पण तो ड्युप्लेट साठीच स्टेबल. कशासाठी, ड्युप्लेट साठी. सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके. हायड्रोजननं का असं केलं सांग, कळलं का? लॉस गेन, कारण त्याला कुणासारखं स्टेबल व्हायचंय, हेलियम सारखं. कोणासारखं, हेलियम. कारण तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्वतःचा अटेंड करणार, कुणासारखं, हेलियम सारखं अटेंड करणार. कारण त्याचा नियरेस्ट नोबेल गॅस कोण आहे, हेलियम. कळलं का? म्हणजे आता एक वाक्य तुमच्या लक्षात आलं का? कोणताही, बघा आता, कोणताही ऍटोम स्वतःच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा काय करेल रे बाळांनो, लॉस, गेन किंवा शेअर करेल. बरोबर का, शेअर करेल. कोणताही ऍटॉम स्वतःच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा लॉस, गेन किंवा शेअर. नीट बघा, लॉस, गेन किंवा शेअर करेल. तो डिपेंड असतो, एक मिनिट, आपण असं लिहूया, शेअर करेल. कुणानुसार शेअर करेल, बघा, शेअर करेल आपल्या, सांगा रे, जवळच्या, आपल्या जवळच्या कोणाप्रमाणे तो लॉस, गेन किंवा शेअर करेल, आपल्या जवळचा कोण, कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चला ऑनलाईन बघणारे, हा सांगा लवकर. नोबेल, आपल्या जवळच्या नोबेल गॅस प्रमाणे. सांगा आता मला, तो नोबेल गॅस नॅचरली स्टेबल आहेत ना आपले, नॅचरली स्टेबल कोण आहे, नोबेल गॅस. मग कोणताही ऍटॉम जो नोबेल गॅस नाही, तो काय करेल, स्वतःच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा लॉस, गेन किंवा शेअर करेल आपल्या जवळच्या नोबेल गॅस प्रमाणे, लांबच्या नोबेल गॅस प्रमाणे नाही. मग समजा जवळचा नोबेल गॅस ड्युप्लेटनं स्टेबल आहे, तर ऍटॉम सुद्धा किती इलेक्ट्रॉननं स्टेबल होणार, ड्युप्लेटनं. समजा पुढचा नोबेल गॅस समजा ऑक्टेटनं स्टेबल आहे, तर ऍटॉम सुद्धा कशाने स्टेबल दाखवणार, ऑक्टेटनं. पण कुठलाही ऍटॉम स्वतःच्या स्टेबिलिटीसाठी काय करेल रे, इलेक्ट्रॉनचा लॉस, इलेक्ट्रॉनचा गेन, आयदर इलेक्ट्रॉनचा शेअरिंग. समजलं का इथपर्यंत? गाईज, आपण आज केमिकल बॉन्डिंग मध्ये हायड्रोजन नावाच्या ऍटॉमचा स्टडी केला. या हायड्रोजन नावाच्या ऍटॉम मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याची व्हॅलन्स शेल, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पाहिले. नंतर हायड्रोजन लॉस, गेन आणि शेअर करतो, त्याप्रमाणे लॉस, गेन, शेअर आपण इलेक्ट्रॉन ऍटॉम कसा करतो ते पाहिलं. आणि लॉस, गेन, शेअर का करतो, कारण त्याच्या जवळचा नोबेल गॅस कोण आहे, हेलियम, जो ड्युप्लेट न स्टेबल आहे. हे वरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बघितलं आपण इथं. आणि ड्युप्लेट न स्टेबल असल्यामुळे हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन लॉस, गेन किंवा शेअर करेल. म्हणजेच ह्याच्यावरनं आपल्याला हे प्रूफ मिळालं की इथून पुढचे सगळे ऍटॉम जे नोबेल गॅस नाहीत, ते त्याच्या जवळच्या नोबेल गॅस प्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करतात. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी इलेक्ट्रॉनचं काय करतात, ते लॉस, गेन, आयदर शेअर. बाळांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला परत घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. आपल्याला महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.